तर प्रेक्षकांनो, आपण एक 4 दिवसाखाली एक व्हिडिओ बनवला होता, फुटपाथ मोकळं करा, फुटपाथवरील धाराशिवच्या अतिक्रमण हटवा म्हणून. तो व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल झाला. पण मला सांगायचं आहे, या व्हिडिओचा इम्पॅक्ट व्हायला पाहिजे होता खरं तर, पण तो इम्पॅक्ट होताना दिसत नाही. कारण की तो इम्पॅक्ट यासाठी होत नाही की तुम्ही घाण बघू शकता, हे नाल्या बघू शकता. जर हे अतिक्रमण हटवलं ना, तर त्यांना आणखीन काम लागेल हे घाण हटवायचं. याच्या पाठीमागे, ह्या अतिक्रमणाच्या पाठीमागे तुम्ही पाठीमागे बघू शकता, या फुटपाथवरच फळाचे मोठे मोठे दुकानं आहेत. ह्या नाल्यांवर ते स्थायिक आहेत, त्यांनी याच्यावर व्यवसाय करतात आणि याच घाणीवरची फळं आपण खात असतो. बघा, हे जर अतिक्रमण हटवलं तर एक साफसफाई होईल, पण ती साफसफाई झाल्यानंतर ही जी घाण आहे ना या शॉपिंग सेंटरच्या समोरची, ती लोकांना दिसेल आणि नंतर आणखीन वाढीव काम लागेल. याच्या साईडला दाखवा, हे बघा इथे एवढी घाण आहे. तुमच्या पाठीमागं दाखवा, तुमच्या पाठीमागं ही इतकी घाण आहे ना, त्यामुळे ही या गाड्यांमुळे, या दुकानांमुळे झाकून जाते. प्रशासनाला पण तेवढंच पाहिजे, जेवढं झाकल तेवढं बरं आहे, जेवढं उघडल ते त्यांना काम लागणार आहे. त्यासाठी हे अतिक्रमण हटवत नसावे बहुतेक. हे अतिक्रमण जर हटवलं तर नागरिकांना त्रास होणार नाही. हे पेवर ब्लॉक पूर्ण खराब झालेत. हे कधी केलं होतं काम काय माहीत, पण या पेवर ब्लॉक टाकावे लागतील. फुटपाथ चांगला करावा लागेल, इथं बॅरिकेड लावावं लागतील, जिथे नागरिक व्यवस्थित चालतील, ट्रॅफिक कमी होईल आणि बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना, बाहेरून जे पण येतात इथले पाहुणे रावळे इथे येणारे, मुंबई, पुणे, सोलापूर कुठलेही येणारे, त्यांना आपला धाराशिव स्वच्छ दिसेल. बाहेर जाऊन आपल्या धाराशिवची बदनामी करणार नाहीत. आपण धाराशिव स्वच्छ व सुंदर कितीही लिहिलं तर ते असणं गरजेचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि याला जबाबदार कोण आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.